चला आज आपण बनवूया, मार्केटमध्ये भेटते ना अशी एकदम परफेक्ट अशी 26 जानेवारी स्पेशल आपण बनवली बघा जिलेबी। आणि एकदम फक्त 15 मिनिटांमध्ये तुम्ही जिलेबी घरात तयार करू शकता। तर दुकानात भेटते अशीच आहे बघा। आतपर्यंत याने आपलं पाक अब्जॉर्ब केलाय आणि वरून एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी झाली। तर 15 मिनिटात आपण ही जिलेबी कशी बनवली त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करू। तर जिलेबी बनवण्यासाठी बघा आपण 1 वाटी इथे साखर घेतली आणि साखरेत आपण पाऊण वाटी एवढं पाणी घेतले। तर तुम्हाला पाऊण वाटीचं मेजरमेंट कळालं नाही तर साखर जेवढी घ्याल ते फक्त साखर डुबन एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण केशरच्या 2-3 काड्या टाकूया, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, या तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर आपण इथे बघा चिमूटभर असा फूड कलर घेतला येलो कलरचा आणि आपण येलो कलरची जिलेबी बनवतो। तुम्ही हवं तर लाल कलरची, ऑरेंज कलर तुमच्या आवडीचा टाकू शकता। येलो कलर टाकला आणि याला आपल्याला फक्त पाक बनवून घ्यायचा ना, तर 6 ते 7 मिनिटासाठी आपण याला उकळून घेऊया। हे बघा लो टू मीडियम गॅसवर मी 6 ते 7 मिनिटासाठी उकळून घेतले आणि याच्यात मी 4 ते 5 लिंबाचे थेंब टाकलेत बरं का। साखर त्याने क्रिस्टलाइज होत नाही, तर हे लिंबू दाखवताना ते स्किप झालेले। तर आता हे पाक झाला आहे आपला बघा, असं चिकट झालं समजायचं पाक आपला तयार झाला आहे। आता गॅस बंद करू आणि झाकण ठेवून हे पाक आपण साईडला ठेवूया। त्यानंतर आपण इकडे एक मोठं भांडं घेतले, याच्यात आपल्याला घ्यायचं 1 कप मैदा। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमच एवढं तूप टाकू, जेणेकरून आपल्या जिलेबीला टेस्ट खूप छान येईल। आता तूप आहे मैद्यामध्ये पूर्ण मिसळून घ्यायचं, व्यवस्थित हाताने चोळून घेऊया याला। व्यवस्थित चोळून घेतले बघा। तर इकडे आपण 1 कप पाणी घेतले, तर मी तुम्हाला किती लागते पाणी ते हिशोबाने सांगते। तर थोडं थोडं टाकून याला मळायचं आहे, एकदम टाकू नका नाहीतर ना याच्यात गाठी होतात। तर व्यवस्थित असं गाठी नाही होऊ म्हणून आपण थोडं थोडं टाकून मळू। आपल्याला पातळ करायचे पीठ, पण आपण थोडं थोडं पाणी टाकू। हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पीठ बघा आपण असं फेटून घेतले, एकदम पातळ करायचं नाही आणि 1 कपाला पूर्ण 1 कप पाणी लागलेले बघा। पूर्ण मी 1 कप पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। तर तुम्हाला गाठी वाटत असेल ना याच्यामध्ये, तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घ्या, व्यवस्थित गाठी पण नाही होणार आणि व्यवस्थित असं स्मूथ होईल। तर इकडे बघा आपण 1 युनोचं पाकिट घेतले, तर मला हेच युनो भेटलाय, प्लेनवाला तुम्ही हवं तर टाकू शकता याच्यामध्ये। आता हे एका डायरेक्शनमध्ये आपल्याला 1 ते 2 मिनिटं फक्त फिरून घ्यायचं बघा। आपण फक्त 15 मिनिटात जिलेबी बनवतोय, तर झटपट अशी जिलेबी आणि एकदम आपल्याला दुकानात भेटते अशीच टेस्ट लागला पाहिजे। तर 1-2 मिनिटं आपण हे फेटून घेऊया। 1-2 मिनिटं झालेत बघा। आता हे मिश्रण ना आपण हे बघा व्यवस्थित असं पूर्ण बेटर ग्लासामध्ये काढून घेऊया बघा। आता इकडे मी ना एक पाण्याची बॉटल घेतली, तुम्ही हवं तर दुधाची थैली येतं तुमच्याकडे जे असेल ते। तर मला पाण्याची बॉटल दुधाच्या थैलीपेक्षा एकदम सोपी वाटली, तर आपण हे पाण्याच्या बाटलीत पूर्ण बेटर काढून घेऊया। आणि पाण्याच्या बाटलीला बघा मी असं होल पाडून घेतले, बारीक, जास्त मोठं नाही करायचं। हे बघा असं बारीक असं होल पाडून घेतले। आता इकडे आपण तेल बघा व्यवस्थित गरम करून घेतले। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर तर चला तुम्हाला दाखवते आपण बाटलीचं जुगाड कसं आहे ते। एकदम बारीक अशी जिलेबी निघते बरं का। हे बघा मस्त अशी व्यवस्थित आणि फुगते पण बघा छानपैकी। तर तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये छोटी या तर मोठी तुम्हाला आवडेल तसे टाकू शकता, पण कळ्याच्या ना एकदम बारीक येतात, तर खायला पण एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी लागते जिलेबी। तर 26 जानेवारीला तर तुम्ही ही मुलांना झटपट अशी घरात पण बनवून देऊ शकता, फक्त 10-15 मिनिटात तयार होते। त्याच्यात जेवढे बसतील तेवढे आपण टाकूया। गॅसची फ्लेम मी थोडीशी फास्ट ठेवलेली आहे, तर 1-2 मिनिटं याला पलटीने करायचं। एक 2 मिनिटानंतर बघा आपण याला पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने आपल्याला ना क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे बघा। तर गॅसची फ्लेम मी थोडीशी फास्ट ठेवली
एकदम डार्क केली ना तर जळून जाते ना, त्यामुळं लो टू मिडियम ठेवली तरी चालेल. त्याचा कलर थोडासा आपण लाल होईपर्यंत पहिला फ्राय करायचं बरं का, म्हणजे कुरकुरीत पण होतात आणि खायला छान पण लागतात. ते आपण पलटी करून घेऊया अशा पद्धतीने आणि दोन्ही साईडने याला थोडासा डार्क कलर येऊन देऊया किंवा असा येलो कलर दिसतोय ना अशा पद्धतीने. हे बघा दोन्ही साईडने आपण व्यवस्थित फ्राय करून घेतल्या. लगेच आपल्याला झटपट काढायच्या. आता लगेच जिलेबी काढली ना आपल्याला झटपट अशी, तर ही गरम पाकात आपल्याला टाकायची. बघा इथे आपला पाक गरमच आहे. तर तुमचा पाक थोडा थंड झाला तर तुम्ही गॅसवर याला परत गरम करून घ्या. थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा असं. आणि दुसरे बॅच तळूस्तवर आपण याला याच्यातच ठेवायचं पाकामध्ये, म्हणजे ऑब्झर्व होतं पूर्णपणे. त्यानंतर आपण याला काढून घेऊया. चला दुसरं बॅच पण आपण झटपट असं तळून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला बघा सगळे आपली जिलेबी तळून घ्यायची. भरपूर अशा तयार होतात एका कपामध्ये. हे पहा कुठल्याही साच्याची गरज नाही, काय नाही. तुम्ही एकदम मार्केटमध्ये बघा भेटते अशाच पद्धतीने आपण सगळ्या बनवून घेऊया झटपट अशा. तर जिलेबी बघा आपली तयार झाली आणि झटपट आणि क्रिस्पी कुरकुरीत. बघा तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही फक्त बघा कलर वाटते ना मार्केटमधून आणली करून, हे बघा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत. तो आतपर्यंत याने चाचणी ऑब्झर्व केली बघा. तर तुम्हाला ना ही माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 15 ऑगस्टला तुम्ही 26 जानेवारीला मला ना बनवून देऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.